नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनात पडलेला प्रश्न म्हणजे नमो सन्मान शेतकरी योजनेचे पैसे येणार की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत। शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे। राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी अंतर्गत 6000 रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य 3000 रुपयांनी वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरण झाला आहे। या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामली येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे। यावेळी कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, वनामतीचे प्रभारी संचालक रवींद्र ठाकरे आदी हे उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे। या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6000 रुपये वितरित करते, तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते। आता राज्य शासन या निधीत 3000 रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे 9000 आणि केंद्र शासनाद्वारे 6000 असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना खूप आर्थिक मदत मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत त्या लाभात वाढ झाली आहे। वर्षाकाठी मिळणारे 6000 रुपये आता त्यामध्ये 3000 रुपयांची वाढ झाली आहे, असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात। आणि नमो किसान सन्मान निधीचा हप्ता देखील वितरित करू असं ते देखील म्हणाले। नमो किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे यांनी लागू केली होती। तेव्हापासून शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळायचे। केंद्र सरकारचे 6000 आणि राज्य सरकारचे 6000 असे शेतकऱ्यांना आर्थिक मदत 12000 रुपयांची मिळत होती। आता त्यामध्ये 3000 वाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत 15000 रुपये दिली जाईल, असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। यामध्ये शेतकऱ्यांना चांगला मदतीचा हातही प्राप्त होईल। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असा आहे की 19वा हप्ता पीएम किसानचा काही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाला नाही। अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, तर पीएम किसान गो इन या वेबसाईटला भेट देऊन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथे एंटर करून तुम्ही तुमच्या पैशाचं स्टेटस पाहू शकता। आणि त्यावरती तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती आपण संपूर्ण डिटेल व्हिडिओ बनवू। त्यामध्ये मित्रांनो अशी अट टाकलेली आहे की काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी कंप्लीट केली नव्हती, अशा शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळालेला नाही। अशा शेतकऱ्यांनी आपल्या सीएससी सेंटरवरती जाऊन ई-केवायसी करून घ्या आणि 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होईल। मित्रांनो, पीएम किसानचा 19वा हप्ता अशा शेतकऱ्यांना मिळाला नाही ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी कंप्लीट केली नाही। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी कंप्लीट झाली आहे अशा शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळालेला आहे। म्हणून ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अजूनही बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्या, तरच तुम्हाला पीएम किसानचा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होईल। मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।